बीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानं राज्यातलं राजकारण तापलंय। केसीआर यांनी पंढरपूर दौऱ्यानिमित्त जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, पण यावरून राज्यातले सत्ताधारी आणि विरोधकच आपसात भिडल्याचं चित्र आहे। कोण बीआरएसला भाजपची बी टीम ठरवतंय तर कोण ठाकरे गटालाच ढ टीम म्हणताय, नेमकं काय चाललंय पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर अर्थात के चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेतलं। या देवदर्शनाच्या निमित्तानं केसीआर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। पंढरपूर दौऱ्यात केसीआर यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार आणि खासदार सहभागी झाले होते। जवळपास 600 वाहनांचा ताफा केसीआर यांच्यासोबत दौऱ्यात होता। केसीआर यांच्या या दौऱ्यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण तापलंय। महाविकास आघाडीतील नेत्यांनी के चंद्रशेखर राव यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। महाराष्ट्रात हे शक्ती प्रदर्शन कशासाठी असा सवाल ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केला। केसीआर हे आता स्पष्ट झालंय भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे। याआधी एमआयएम हैदराबादवरून आले होते, आता त्याच हैदराबादवरून केसीआर आले। मोठ्या प्रमाणामध्ये पैसे इथे टाकून लोक विकत घेणं, कार्यकर्ते विकत घेणं, प्रसिद्धी करणं, हा पैसा इथे येतोय कोणत्या मार्गाने याची चौकशी व्हायला हवी। केसीआर यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं मवियाच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला, तर मवियाच्या टीकेवर आता भाजपनं पलटवार केलाय। भाजप आमदार नितेश राणेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर बोचरी टीका केली। संजय राजाराम राऊत हा स्वतः राष्ट्रवादीची ढ टीम असल्यामुळे आणि त्याची उबाटा ही कधीही राष्ट्रवादीमध्ये विलीन होऊ शकते अशी शक्यता असल्यामुळे तो कुठल्या तोंडाने दुसऱ्यांना बी किंवा सी टीम बोलवतो हे मला माहित नाही। एकीकडे केसीआर यांच्या पंढरपूर दौऱ्यावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाचा फड रंगलाय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या या आरोपाचं के चंद्रशेखर राव यांनी खंडन केलंय। भाजपा एक वक्तव्य है, कांग्रेस का एक वक्तव्य है। कांग्रेस ने हमको बीजेपी का बी टीम करार दिया, बीजेपी ने हमको कांग्रेस का ए टीम का करार दिया। ये पता नहीं ये टीम कहां से आते हैं। हम किसी का टीम नहीं है, हम टीम है तो किसानों का, पिछड़ों का, अल्पसंख्यक का और दलितों का टीम है। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा पाठोपाठ आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलंय। राव यांच्या बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षानं महाराष्ट्रात पाय रोवायला सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर केसीआर यांच्या पंढरपूर दौऱ्याला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।